नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपमध्ये एक जो चॅट्सचा नवीन फीचर आलेला आहे, जो की इमॅजिन हा आहे. त्याचा वापर कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपण एखाद्याशी चॅट करताना आपण जे डोक्यात इमॅजिन करतो, जे डोक्यात विचार असतात, ते आपण टाईप केल्यानंतर जे जे विचार आहेत ते फोटोच्या स्वरूपात किंवा ॲनिमेटेड व्हिडिओच्या स्वरूपात आपण कशाप्रकारे इतरांना पाठवू शकतो, म्हणजे सेंड करू शकतो चॅट्सच्या रूपाने, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला तर मित्रांनो, ही ट्रिक काय आहे, हा फीचर काय आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे. व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा एखादा चॅट येथे ओपन करायचा आहे. चॅट ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे तुम्ही खाली पाहू शकता की जे अटॅचमेंटचं ऑप्शन आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली इमॅजिन म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळेल. इमॅजिन ऑप्शन पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथे काही रिकमेंडेड इमॅजिन ऑप्शन्स येथे दिलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, जसं की इथे लिहिलेलं आहे माऊस सिंगिंग, माऊस एक उंदीर गातोय. तसंच इथे कॅट, ऑफिसमध्ये एक कॅट आहे त्याचं एक ऑप्शन आहे. परत इकडे डॉग योगा करतायत असा एक ऑप्शन आहे. गोल्ड बोट असा एक ऑप्शन आहे. युनिकॉर्न प्लेइंग कार्ड्स असं एक ऑप्शन आहे. असे विविध इथे इमॅजिन केलेले येथे ऑप्शन दिले आहेत. त्यापैकी एक आपण येथे सिलेक्ट केल्यानंतर मी जे इमॅजिन करतो आहे ते येथे तुम्हाला टाईप करून दाखवतो. आता सध्या मी येथे युनिकॉर्न्स प्लेइंग कार्ड्स हे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे लोडिंग होत आहे आणि येथे एखादी इमेज येथे जनरेट होत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता इथे पाहू शकता की तुम्ही इथे इमेज जनरेट झालेली आहे आणि ह्याच्यावर काही चेंजेस करायचे असेल ते देखील आपण ह्या ऑप्शननुसार अशा प्रकारे इथे करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता. आता सध्या मी हेच ऑप्शन ठेवत आहे. मेक चेंजेसवर आपण जर क्लिक केलं तर येथे तुम्ही इथे पाहू शकता की ॲनिमेट म्हणून ऑप्शन आलेले आहे. जेव्हा आपण ॲनिमेटवर क्लिक करू तेव्हा ह्याचं ज्या फोटोचं जे रूपांतर आहे ते ॲनिमेशनमध्ये होईल. म्हणजे ते व्हिडिओ स्वरूपात हा जो फोटो आहे त्याचं रूपांतर येथे व्हिडिओमध्ये होईल. तुम्ही इथे पाहू शकता की येथे लोडिंग होत आहे. येथे ॲनिमेशन येथे तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर हे ॲनिमेशन सेंड करायचं असेल तर तुम्हाला इथं सेंडवर ऑप्शनवर येथे क्लिक करायचं आहे आणि ते ॲनिमेटेड व्हिडिओ किंवा फोटो येथे सेंड होईल. तुम्ही इथे पाहू शकता की येथे ते सेंड झालेली आहे. आता पुन्हा एकदा मी इमॅजिनवर जात आहे आणि मी येथे एखादा तुम्हाला मी जे विचार करत आहे ते इथे टाईप करून दाखवत आहे. मी येथे लिहित आहे की बर्थडे केक विथ नेम प्रतीक असं मी टाईप केलेलं आहे आणि एंटर केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. एंटर केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे लोडिंग होत आहे आणि लोडिंग येथे सुरू आहे. लोडिंग झाल्यानंतर येथे एखादी इमेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुम्ही इथे पाहू शकता की बर्थडे केक आलेला आहे आणि त्याच्यावर माझं नाव, म्हणजेच एखादं तुम्ही जे नाव येथे टाईप कराल ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या इथे ते प्रतीकाचं नाव येथे आलेलं आहे. मेक चेंजेसवर मी क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ॲनिमेशनचं ऑप्शन आलेलं आहे. त्यावर मी इथे क्लिक करत आहे आणि येथे जे फोटो आहे त्याचं रूपांतर इथे व्हिडिओमध्ये होत आहे. म्हणजेच ॲनिमेशन हा फोटो आहे तो ॲनिमेट इथे होत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की येथे प्रोसेसिंग चालू आहे आणि ॲनिमेशन येथे तुम्ही झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की ॲनिमेशन झालेलं आहे आणि आता मी हे जो फोटो आहे तो येथे, म्हणजेच व्हिडिओ आहे तो येथे सेंड करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता ह्याच्यात अजून जर आपण इन्फॉर्मेशन जर ॲड केली तर ती देखील येथे येईल. जसं की आता मी येथे इमॅजिनवर क्लिक करत आहे आणि येथे पुन्हा लिहित आहे बर्थडे केक विथ नेम प्रतीक आणि येथे मी एज 27 असं टाईप करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता एज 27 आणि मी येथे सेंड करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की आता इथे इमेज पुन्हा इथे जनरेट होत आहे केकची. आता ही केकची जी इमेज आहे ती नेम विथ एज अशी येईल. तुम्ही इथे पाहू शकता की येथे इकडे नाव आलेलं आहे आणि येथे तुम्ही इथे पाहू शकता की एज 27 असं इथे आलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता.
अशा प्रकारे इथे इमेज तयार झालेली आहे. हिला देखील आपण ॲनिमेट करू शकतो आणि येथे सेंडवर क्लिक केल्यावरती ती इमेज येथे सेंड होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण इतरांशी चॅट करताना WhatsAppमधील इमॅजिन ह्या फीचरचा वापर करून कशाप्रकारे इतरांशी फोटोज किंवा ॲनिमेटेड व्हिडिओजच्या माध्यमातून चॅट करू शकतो ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.